गवळणी निघाल्या त्या 3 प्रकारच्या होत्या. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. स्वतंत्र गवळणी म्हणजे सासा गवळणी गावातल्या. जेवढ्या बी बाया सासू झालेल्या आहेत का ते सगळ्यात पहिली गेल्या बघा बघायला. कारण सासावाला काही कोणी विचारणार नाही, पुसणार नाही. उठले की निघायचं, सुनाच्या अंगावर टाकायचं सगळं. बघ बाई तू तुझं झाडून काढ, पासं ठेवू, जीव घाल, उपाशी ठेवू, काय तुला कसं करायचं. मला जायचं नाही चालू बघ. उठली की सासू निघाली महाराज. जेवढ्या गावातल्या सासा होत्या ते सगळ्या जाऊन बघून आल्या. बरे जेवढ्या गावातल्या लिकी होत्या का नाही ती बी स्वतंत्रच की, म्हणजे थोड्या स्वतंत्र थोड्या परतंत्र. लिकी जेवढ्या होत्या ती बी गेल्या गोकुळातल्या. आम्ही बी बघून येतो म्हणून गेल्या. पण बिचाऱ्या सुना होत्या का नाही त्या सुनावला मात्र सकाळपर्यंत वाट बघावं लागली. घरचं पारसं काम, शेण काढायचे, दूध काढायचे, सगळ्या गारी भरायच्या. घराच्या सगळ्याच्या काही थोडं लागते घरचं करायला. ह्यांचं सगळं ह्यांचे लेकर, ह्यांचे मायबाप समजा ह्यांचं करा. मायबाप सोडून या, मारल तर मारून घ्या, बोल तर बोलून घ्या. काय काय सोसा बघा बाईच्या नशिबाला. बाबा 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 विचारू नका. सगळ्याचं स्वयंपाक झालं. सगळ्या थोरल्या जावा ज्या होत्या त्या देवपूजा करून वरचं काम करून निघाल्या बघायला. 2 नंबरच्या 3 नंबरच्या जावा बी गेल्या. पण सगळ्यात लहान्या ज्या जावा होत्या ना त्याला दुपार झाली बघा. एकतर जाऊ होती 4 नंबरची बिचारी, तिला काही जायलाच मिळेना. 2 वर्षाची पोरगी, तिला शेण काढायचं, कपडे धुवायचं, सगळ्याचे जेवण झाल्यावर भांडे घासायचे. फारसे सकाळचे वेगळे आणि दुपारी जेवलेले सकाळचे ती परत दुपारी भांडे पडलेले तेवढे भांडे घासली. 1 वाजले दुपारचे. आता जावं ग माय म्हणली. निघाली महाराज. 2 वर्षाची हरणी काकत घेऊन. हरणी नावाची पोरगी होती, तिचं हरणी नाव होतं त्या पोरीचं. हरणीला काकत घेतली, निघाली. अर्ध्या वाटत गेलं, चौकात गेली की नवरा भेटला. कुठं निघालीस म्हणलं, वर खबड करून हो घरात. घरपुंजी म्हणला, रोज एकाचा घरपुंजी जायची सवय आणला, नुसतं बोलत बसायची. हो घरात. नवऱ्याला घेऊन बिचारी घरी गेली. नवऱ्याला पाणी, आंघोळीला पाणी काढ. लाईट होती 12 वाजेपर्यंत, उसाला पाणी घेऊन आला म्हणला. आता सकाळी गेला म्हणला पाठ उठून, पाणी काढ आंघोळीला. पाणी काढ म्हणल्यावर गरम गरम जळत पाणी आणून घे म्हणली होतून. किंवा काय चालू तर बघू दिना गेले म्हणजे असं म्हणताव का नाही? बरं खरं खरं सांगा मनात कधी तर आपल्याला असं वाटते का नाही कधी कधी तरी, आहे की नाही? मग त्याच्यासाठी तर ते मधलं हसू असं बाहेर उकळून निघालं बघा, आहे की नाही? कधी ना कधी असं मन वाटलं घरात, म्हणून तसं होते. दिलाय जळतं पाणी दिली. इसान सुद्धा घातली नाही महाराज. काय सांगा, नवरा तसं चांगलं केला. पटकन बाहेर आला. जेवाय वाढ म्हणल्यावर 4 भाकरी एवढं वरण एकदाच आणून ठेवली. खाऊन घे तुला काय खायचं एकदा. गमत अशी, तिच्या नवऱ्याला लोणचं लई आवडत होतं. आंब्याचं लई आवडत होतं. आंब्याचं लोणचं तिला लई खाऊ वाटायचं. त्याला खाऊ वाटायचं. जेवायला बसला का त्याला आंब्याचं लोणचं. आता हिच्या डोक्यात गुंगी कशाची? देव बघायला जायचंय, देव बघायला जायचंय, देव बघायला जायचंय. हिच्या डोक्यात गुंगी देव बघायला जायचंय. आता नवऱ्यानं म्हणलं, अगं डोकं कुठं आहे तुझं? लोणचं वाढा लोणचं. तुला माहित नाही मी जेवायला बसलं की मला रोज लोणचं लागतंय आंब्याचं. आणि ते म्हणली मध्ये गेली, स्वयंपाकघरात गेली, छोट्या भरणीमध्ये लोणचं संपलं होतं. पूर्वीच्या काळी लोणचं शिंक्यावर ठेवलं जायचं. जसं शिंक आहे की नाही असं शिंक्यावर वर ठेवलं जायचं. कारण लोणच्याला विटाळ वगैरे होऊ नये म्हणून वर ठेवलं जायचं, नाही का? मग आता ही ना ती वरची लोणच्याची भरणी काढली, खाली ठेवली, मध्ये पळी घातली, फिरवून पळी भर लोणचं नुसतं आता दन कुणी आदळली. एकदाच पळीभर लोणचं. भाजी पळीभर माणूस खाईल, लोणचं पळीभर खाते. आणि ती पहिलीच्या काळातली पळी काही बारकी होती का? हे पळी मोठी असली. एकदाच 1/4 किलोचं लोणचं आणून वरती त्याच्यात टाका. नवऱ्यानं असं बघितलं, तिनं म्हणली खावा म्हणली, काय खायचं ते. आता ती भरणी खाली ठेवली होती. तिकडं लोणचं वाढायला सोप्यात नवऱ्याला आली. इतक्यात ती तिची हरणी होती का नाही, त्या हरणी खेळत त्या भरणी जवळ जाऊन बसली. हरणी बरणी, भरणी हरणी दोघी एकमेकीच्या शेत. काय केली तिनं? हरणी उचलून शिक्क्यात अडकवली तिचे पाय आणि भरणी काकत घेतली आणि निघाली महाराज देवाला बघायला. काय सांगा, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. काय असं देवानं चित्त वेड करून टाकलं का नाही? गवळणे वेड्या झाल्या महाराज, वेड्या. निघाली अर्ध्या रस्त्यात गेली, चौकात लोक सगळं बघायला. काकत कोण आहे? भरणी आहे. आणि हिची हरणी 2 वर्षाची खनन बोंबुल्यावर शिक्क्यावर. नवरा जेवता जेवता उठला, त्या 2 वर्षाच्या पुरीला खाली काढला. नवरा कपड्याला हात लावून, काय माझी बाई येडी झाली बाबा, काही कळते का नाही, काय अवघड आहे, विचार करा. निघाल्या गवळण्या अशा देवाला बघायला. सगळ्या गवळण्या बघितल्या आणि एवढं सुखाचं वातावरण त्या ह्याच्यामध्ये गोकुळात तयार झालं. त्या सुखाला अंत पार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा
गोकुळीचा सुखा हो हो गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा देवाच्या चरित्राचा उच्चार करतोय आपण नसतं तरी एवढा आनंद आहे. साक्षात तो परमात्मा ज्या गावात जन्माला आला त्या आनंदाला पारावार नाही, त्या सुखाला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदले नर नारी. आनंदले नर आणि नारी, नुसते नर नारी नाही, गोकुळातले गायी, गोकुळातले वासर, गोकुळातले झाड, गोकुळातले पक्षी, गोकुळातली जमीन, जमिनीतल्या मातीतले एक एक कण आनंदित झालं, पुलकित झालं त्या भगवंताच्या अवताराने. असं आनंदाचं वातावरण तयार झालं. भगवान परमात्मा जन्माला आली ही खबर कंसाला लागली. सगळ्यात पहिल्यांदा मारायला पुतना पाठवली. पुतना माहितीये तुम्हाला, चरित्र माहितीये. पुतना देवाला मारायला आली, देवाने तिलाच मारून टाकलं. ही गोष्ट गेली कोणाच्या कानावर? कंसाच्या. आता दुसरा महामळ भट्ट पाठवला. आता ते महामळ भट्ट बामण म्हणजे ब्राह्मण माणूस आले घरी. आता ब्राह्मण देव घरी आल्यानंतर बसायला पाठ, सुंदर पाण्याचा तांब्या दिला, गुळ दिला हातावर, खाऊन पाणी प्या, खाऊन पाणी पिले. म्हणजे माझ्या लेकराचं भविष्य बघा, कुंडली बघा माझ्या लेकराची, काढा बनली सगळा इतिहास, कसा जन्मलंय, काय काढणार आहे, काढलं सगळं महाराज, सगळं उपराट सांगायला सुरुवात केलं. कंस महामळ भट्टाच्या सोबत येऊन गावाच्या शिवावर थांबला होता आणि महामळ भट्टाला गावात पाठवलं, मारून ये जाऊन. मारलं की मला सांगून दे. ठीक आहे म्हणला. महामळ भट्ट आला, पंचांग काढला, सांगायला चालू केला खरं इतिहास. देवानं म्हणले पाट्याला, उठ बाबा, ह्याचं तोंड बंद कर. विटंबेला भट दिला पाठीवरी पाट, धपात धप 2 पाटाच्या मध्ये महामळ भट्ट अडकला. आता 2 पाटे ज्या वेळेला 2 पाटे मारली ना महामळ भट्टाला, तेव्हा देवानं हळूच असं नजर फिरवली. काटवटीला, पोळीपाटाला, लाटण्याला, मुसळाला, उकळाला, खलबत्त्याला, सगळ्याला सांगितलं तुम्ही गप्पच बसताव का म्हणली. त्याला ती 2 पाटे उठून त्या महामळ भट्टाला मारायला. तुम्ही भावकीची जात लई वंगळी, त्याला मारला की त्याला कोणतं 2 मारलं की आपण उभं बघत बसते. सगळी भावकी एक कोण जर अंगावर पडलं, येईल का कुणी मारायला? येईल का? मग भावकी एकूण राहावं लागते का नाही? भावकी तर किती वेळ द्या पोटात, वर लोकांना दाखवायचं एक राहावं का नाही, पण राहते का भावकी एक?
आपल्या गावात काय म्हणायला पाहिजे तरी बी विठ्ठला विठ्ठला. आता ज्यावेळी असं म्हणल्याबरोबर महाराज पोळीपाट लाटणं काटवट उकळ खलबत्ता मुसळ उठलो महाराज माराय काय सांगा तुम्हाला. महामळबटनाचं डोळे फाकून बघितलं त्या मुसळाकडं सरळ रेषेत आलं वर गेलं गर 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 फिरायला चालू केलं. मायो म्हणलं आता माझं काही खरं नाही रे देवा म्हणला. असं मुसळाकडे बघत बघत असं धोतर वर केलं आणि ते पंचांग घेतला हातात. पंचांग घेत नसते का पंचांग घेतला असा पळ काढला महाराज. देवानं म्हणले बाड्याच्या बाहेर गेल्यावर ह्यानं मारायचं आपण म्हणले की देवानं बाज आडवी केली. बाज आडवी केल्याबरोबर कोलांटी उडी खाऊन पडला. काय हाल झाली होत्या बाबा गालवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे गालवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले. जिथं बांधता तिथून गळाले की हो. घेतलं गाठ घातलं तवर तर गावचे पळीपाट गावचे लाटणे गावचे खलबत्ते गावचे मुसळ गावच्या काटवटी मागे लागले याच्या मारायला. ह्यानं पळते का तसं ती पोळीपाट लाटणं काटवट ह्याच्या मागे मारायला. त्यानं म्हणायचं बाबू मेलो आता काही खरं नाही म्हणायचं पळायचं. पळता पळता वावरात शिरलं. आता वावरातून कुण्या वावरात चालले कुणीकडे चाललंय लांब जाण्याच्या रोडला चाललंय का इकडं बाबळगावच्या रोडला चाललंय त्याला मी कळलं. पळायचं सारखं एक सर. आता ही पोळीपाट लाटणे काटोटी जेव्हा मारायला मागे लागल्या ना तर त्यांची परभावकी शेतात होती. परभावकी शेतात राहायला गेलेली. ते नांगर तिथने काय काय असतात समजा ते सगळे जण म्हणले ह्यानं गावात आगावपणा करून केला बघा म्हणले की ती बी मागे लागली त्याच्या मारायला. महाराज अशी हाल झाली. मारून मारून धपाधप कसं बस गेलं आणि शिवपर्यंत जाऊ दिलं देवानं मागे. सगळ्याला सांगितलं शिवाला गेलं या म्हणले जसाच्या घरला वापस. जसाच्या घरातून काटावटी गपचूप बसल्या. देवानं बोलून घेतलं सगळ्याला माघारी या म्हणलं जसाच्या घरात बसामलं. ही सगळे माघारी आले आणि हे पळत पुढे गेले. शिववर कंस बसला होता. पळत गेलं पंचांग फाटलं होतं धोतर फिटलेलं होतं महाराज. आणि तसं ते फाटकं तुटकं धोतर ते त्याचा अंग ठेचून मऊ केलेलं गेलं महाराज. धाप्या टाकी कौसा म्हणलं त्याच्या गळ्याला पडलं. कौसा म्हणला आधी धोतर नीट घाल म्हणलं. आधी बघ तुझं धोतर फिटून गेले. मग म्हणला काय खरं नाही म्हणला पडला असं खाली. कवच उठून उभा राहिला दरतामध्ये मांडी थोपटून म्हणला कोण मारलाय सांग त्याचा हात तोडतो. पडलेल्या जागी ह्याने आता ह्या चक्कर आली पार बेहोश व्हायच्या टायमाला आलता. त्यानं म्हणला मला ज्यानं मारले त्याला हातच नाही. कोण मारले सांग त्याचा पाय तोडतो. त्यानं म्हणलं त्याला पायच नाही. अरे नाव सांग फाशीला देतो. त्यानं म्हणलं मला ज्यानं मारले त्याला नावच नाही. विठ्ठला विठ्ठला पोळीपाटानं लाटण्यानं मारले मी सांगते. लाज वाटली ह्याची. याला उचलून टाकलं गेलं. शक्तासूर कक्तासूर आघासूर आणि एकासूर पाठवले. सगळ्या बरोबर देवाने ढिशम ढिशम फायटिंग केली. सगळ्याचा उद्धार केला. देव आता थोडे मोठे झाले आणि देव रांगायला लागले. महाराज फारच सुंदर कसे रांगू लागले देव म्हणा
काय झालं परमात्मा थोडेसे रांगायला लागले. कसे रांगायला लागले? तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. असं परमात्मा डावा गुडघा टेकून तळहात टेकून परमात्मा रांगायला लागले. आणि मग ते रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी. रांगताना परमात्मा काय लीला केली चोरीची. एका हातामध्ये लोण्याचा कवळू म्हणजे लोण्याचा एवढा मोठा उंडा हातात घेतलेला आणि दुसऱ्या म्हणजे एक हातामध्ये लोण्याचा उंडा घेऊन ती जेव्हा रांगायला लागले ना त्या गवळूनी मुखमाखिली अळूमाळू आणि चुंबन घेता परिमळू नवनीताचा गे माये. देव काय सुंदर रचना केलेली आहे बघा संतांनी. उचलून घेतलं लेकराला आणि त्याला पप्पी द्यायला असं जेव्हा जायची ना एखादी गवळण तेव्हा नुसता लोण्याचा सुगंध यायचा देवाच्या मुखात. कारण नुसतं लोणी खायचे देव, दुसरं काहीच खायचं नाही. देव लोणी खायला चालू केले पण म्हणले घरचीच का बरं खा. मला सगळ्यांना मिळून बोलवलं तर सगळ्यांना टॅक्स भराव. कीर्तन करायला बोलवलं तर सगळ्यांनी गावातली मिळून पट्टी करून द्याव की नाही. एकालाच का बरं द्याव. ते एकालाच गुत्त घेतले पण माझ्या यशोदा माईनं सगळ्यांना टॅक्स भराव म्हणजे. मला जन्माला येत असताना एवढ्या गवळ्यांना तपश्चर्या करून मला बोलवलेत का नाही. हा बोलवले. मग सगळ्यांना टॅक्स भराव. देवाला म्हणले लोणी द्या. बायानं म्हणले लोणी कसं देता. आमचं घर संसार म्हणून बाजारात विकायचं का. ठीक आहे म्हणले दे. मागून देत तर चुरून खातो म्हणले देवानं. मंडळी तयार केली महाराज. काय सांगा अशी मंडळी घेऊन रोज एकाच्या घरी चोरी करायला चालले. रोज एकाच्या घरी. आणि सुना बघितल्या त्या देवाला चोरी करताना आणि सांगू लागले आत्याबाई घरात चोर शिरला. पाठ नाही का. मी बाई पटकन स्वर धरा बरं जरा. हा मी बाई पटकन झोपले पटकन घरात निजले होते. कुणी कुणाला कृष्ण मुरारी मी बाई सावरले. मी बाई बावरले उठल मकारी गा उठल मकारी. जीवा माझा घाबरला घाबरला हे घरात चोर शिरला.
वर्ष कोणाचं लग्न होऊन 2 वर्ष झालेल्या ज्या सुना होत्या ना त्यांना माहितीच नव्हतं देव जायचे चोरी करायचे आणि हे जाऊन पळत पळत जाऊन सांगले आत्याबाई उठा घरात चोर आलाय काय सांगा दुपारच्या वेळेला तुम्हाला आराम करा म्हणून पडले होते आणि कुणी कुणा आला कृष्ण मुरारी मी बाई घाबरले घाबरून उठले दचकून बघा झोपेतनं तवर तर अख्खा लोण्याचा डेरा फोडून खाऊन वाटोळ करून गेलो बघा तुमच्या कार्ट्यानं काय सांगा महाराज देव चोरी करायला लागले का चोरी करतात प्रश्न मोठा आहे का चोरी करतात मागून कोणी चित्त देत नाही चोरावंच लागते भगवंताला ते तेव्हाच कुठं तो भक्त त्या भगवंताच्या चरणावर समर्पित होत असतो म्हणून देवाने ती चोरी केली विठाला विठाला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्या जगाला निर्माण करणाऱ्या देवाला लोण्याची काय गरज होती त्याचं त्याला लोणी तयार होत नव्हतं का होत तो निष्काम होता सगळ्या जगापासून निराळा होता पण गोपिकामुळे तो अवताराला आला त्याचा चाळा तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणावर निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा निराळा गोपीला वेला जळा अरे जो परमात्मा निष्काम आहे जो जगापासून निराळा आहे त्या भगवंताला चाळा लावल्या कुणी गोपिकांनी त्यांची काय ताकद असेल बघा यथा ब्रज गोपिकानाम भक्ती जर जगात कुणाकडनं शिकायची असेल तर ती गोपिकाकडनं शिकावी गोपिका हजारो वर्ष तपश्चर्या करून अवतार घेऊन आल्या होत्या देवा तुझ्या सगुण स्वरूपाचा आनंद लुटायचा आहे आम्ही सगळ्या गवळणी होऊ तो गोकुळात अवतारला ये तुझ्या स्वरूपाचा आम्ही आनंद लुटू असं गोपिकांनी सांगितलं निष्काम निराळा असा जो परमात्मा निष्काम आहे निराळा आहे ज्याला कसलीच इच्छा नाही जो त्रिगुणातीत आहे सत्व रजतम तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलेला परमात्मा कोणत्याही गुणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही कसलीच त्याला सात्विक राजस तामस कसलीच इच्छा त्याला निर्माण होत नाही तो परमात्मा त्या परमेश्वराला गवळणी चाळा लावतात चाळा कशा चाळा लावतात माहितीये का रोज एका गवळणीच्या घरी उठल्या 1.5-2 वर्षाचा कृष्ण बोबडो बोलत जातो बरं का
अंगावर कपडे नाहीत काय नाही, निस्ता उघडा करदडा तेवढा बांधलेला, असा लुटू 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 चालत गोपी अशा बघतात त्याला येताना. काय रे कृष्णा, काय नाही मला उगा आला बघा सकाळी सकाळी तुझ्या घरी काय करलालीस, काय करलालीस ग गवळण. गवळणीने सांगितली म्हणजे कृष्णा रांगोळी काढलाली होती म्हणली, सकाळ सकाळी सडा घातलाय, रांगोळी काढायची प्रथा आहे म्हणली आमच्या घरात सुंदर. कसली रांगोळी काढलालीस ग गवळण म्हणला. म्हणली गाठीची रांगोळी काढते म्हणली. मला बी इथे म्हणला गाठीची रांगोळी येते का, खरंच खरंच इथे तर डोळे झाक काढतो म्हणला. तिने डोळे झाकली, तिनं डोळे झाकली, देवानं वाकडं तिकडं तिच्या रांगोळीवर मुतून ठेवलं महाराज. आणि म्हणला हे मी माझी सगळी रांगोळी काढणं होईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत बरं का तू. नाही 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 उघडत कृष्णा, नाही उघडत. बरं ठीक आहे, माझ्या डोळ्यावर हात ठेवले मी, तू काढ सगळे रांगोळी काढले की तू उघड म्हणलं की उघडते. देवानं वाकडं तिकडं तिच्या रांगोळीवर मुतलं, लांब जाऊन थांबली इतक्यात. आणि तेवढ्या लांब जाऊन म्हणताय गवळण डोळे उघडून बघ माझी रांगोळी किती चांगली आहे. तिनं उघडून बघ तिथं त्या सगळ्या रांगोळीचा इद्यानाश करून ठेवला, सत्यानाश करून ठेवला. हा माझा तुझी भक्ती म्हणून माग लागली देव पुढं, तिनं माग काय चाळा लावला महाराज. देव सगळ्या गावाला ते गवळणीला फिरवता, विठाला विठाला. एका गवळणीच्या घरी गेले देव, एका गवळणीच्या घरी गेले आणि तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा चालू होती, सत्यनारायणाची. आणि मग ती करत होती सत्यनारायणाचा शिरा प्रसाद, आणि त्याच्यात एवढं मोठं तूप टाकलेलं, रवा टाकलेला, साखर टाकलेलं, विलायची टाकलेलं, त्याचा इतका सुंदर वास येऊ लागला. देवाच्या तोंडाला पाणी सुटलं. गवळण मला दे किती, काय करलालीस म्हणला. म्हणली कृष्णा ह्याला सत्यनारायणाचा प्रसाद म्हणतात, मला दे की म्हणला. दे की म्हणल्यावर तेव्हा त्या गवळणीनं काय म्हणली, बाळा आता लगेच बामण येणार आहे, पोती वाचलं की कथा संपली की पहिलं तुला प्रसाद देणार आहे. नाही म्हणला मला आत्ताच दे. नाही म्हणली बाळा आरती झाल्याशिवाय खाऊ नये, देव खोडी करते. हे ना म्हणला मीच देवाहून, हिने अजून नाही देवाला दाखिणार आहे. मीच देवाहून, मीच नारायण हा विष्णू नारायण, माझा सत्यनारायण नाव तर हे ना कोणत्या देवाला अजून दाखवणार आहे की म्हणला. बरं देणस का म्हणजे आरती झाल्याशिवाय देणं. बरं ठीक आहे म्हणला, येऊ दे मला. बामण आलं, पाटा घातली, त्यानं खाली वाकून पुती वाचरायला असं तसं. हिने बी पुढे बसून असं असं करायला, दोघं डोळे घातल्यात. देवानं हळूच सत्यनारायणाची फोटो काढली, 2 कुत्र्याची पिल्ली आणून ठेवली तिथे. कुत्र्याची पिल्ली गप्प बसतील का, तुपाचा शिरा करून ठेवली. ते येऊन गप 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 खाऊ लागले आणि आवाज येऊ लागला त्यांच्या तोंडाचा. ही गवळण डोळे उघडून बघती तर का 2 कुत्र्याची पिल्ली तिथं प्रसाद येऊन खाऊ लागले. कसं केलं म्हणला तुझा प्रसाद, बघितलीस का, काय सांगा. अशी गवळण माग लागली मारायला, हाताला घेऊन, हातात थडी घेऊन. सगळ्या गावाने त्या गवळणीला फिरवलं देवाला. किती चाळा लावला गवळणींनी देवाला. ऐका, एका गवळणीच्या घरी गेले देव. म्हणजे गवळण मला लोणी दे की खायला. म्हणजे हा ठीक आहे, लोणी देते, ताक देते, दही देते, दूध देते, तुला काय पाहिजे तूप देते, सगळं देते, पण तुम्हाला जरा नाचून दाखव बरं. असं म्हणलं की देवानं मग काय सांगावं महाराज. देवाने फार सुंदर पावलं खेळावीत, देवाने फार सुंदर जसे जसे देव नाचू लागले, देवाच्या पायातल्या पैंजणांचा आवाज यायचा आणि गोपिकांना भाव समाधी लागत होती भगवंताचं ते नृत्य पाहून. भाव विभोर होऊन जायच्या गोपिका, देव नाचायचे निष्काम निराळा, गोपीला विलेल्या चाळा. असा चाळा देवाला गोपिकांनी लावला महाराज. वेड वेड करून ठेवलं देवानी गोपिकाला. विठाला विठाला. देवानी ठरवलं सगळ्या मंडळीला घेऊन मागून मिळत नाही. आता देवाच्या इतक्या खोड्या देव नमुन्याच्या खोड्या करायचे. ह्याच्या घरी एकदा, त्याच्या घरी एकदा, त्याच्या घरी एकदा, त्याच्या घरी एकदा, सगळ्याच्या घरी रोज लंबर लावून जायचे महाराज सगळ्या दोस्तांना घेऊन. एकटा खायचे नाही देव, मग सोबत चोरी करताना सोबत दुसऱ्या दोस्तावाला घेऊन करायचे. म्हणजे त्याच्या घरी केलं की त्याच्या आईनं त्याच्या सहित आपल्याला मारावं, म्हणजे आपलं पोरग हाय म्हणून कुणालाच मारू नये, असं देवाचं राजकारण राहायचं. देवानं सगळ्या गोपाळाला लोणी खाऊ घालून दष्टपुष्ट बनवलं. बघा लोणी, दही, दूध, तूप अत्यंत मौल्यवान वस्तू आहेत. लेकराला खाऊ घाला जावा, मारा, नरडेत बोट घालून दूध पाजवत जावा. लेकर चहा मागतात, नका चहा देत जाऊ. खरं जर तुमच्या लेकराची ताकद तुम्हाला जर पुष्टी भराव लेकरू वाटत असेल तर दूध पाजवायचं. बदाम लेकराला कुरकुरे खाऊ द्यायचे नाहीत, बाहेरचे पुढे आणून खाऊ द्यायचे नाहीत, पापड खाऊ द्यायचे नाहीत. काय खाऊ घालायचं लेकरांना, खारका खाऊ घालायच्या, बदाम खाऊ घालायचं, काय खाऊ घालायचं, सगळे पौष्टिक पदार्थ खाऊ घालायचे. आमच्या लेकरांना कशाचे बदाम आवडते, कशाची लोणी आवडते, कशा पचत ना. लोणी दही खाल्ले की लेकराला उलटे होलेला आजकालच्या. काय सांगा महाराज. विठाला विठाला. सगळ्या गोपाळांना बोलवलं आणि विचारलं काय रे
विकते नेऊन मथुरेच्या बाजारात. म्हणजे आपण गाई राखायच्या, आपण त्या घरात जन्मलेले, आपला अधिकार आहे म्हणले त्या लोणीवर. अधिकार असून जर आपल्याला लोणी देत नसल तर आपण मंडळ ठरवून मंडळाच्या द्वारे आपण ती चोरी करायची. एका गवळणीच्या घरात चोरी करायला गेली महाराज. देवान म्हणले रात्रीच्या 12ला या म्हणले. सगळेजण आले. डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. डोळे उघडलं की डायरेक्ट खोलीच्या मध्येच अंधार होता सगळा. मग देवानं म्हणले होते येताना सगळेजण सामान आणायला सांगितलं होतं. आणलं का? कोणतं सामान? काय सामान आणतं? चोरी करायला जायचं असतं तर रिकामं जायचं नाही. मग साहित्य घेऊन जावं लागतं. म्हणले काय काय साहित्य सामुग्री काय काय घ्यायची सांगितली? घ्या रे सामुग्री चौकट, खडे सराटे कट निकट, माच बांधारे बळकट, शब्द कटकट न करावी, वस्त्र गाडी व मृतिका जवळी घेतात धाकू नका. असं गाळलेली माती काटे सराट्या खडे घेऊन चला. आणलं का रे साहित्य? आणलोय. म्हणजे काय देवा ही काटे कशाला पाहिजेत, ही सराटे कशाला पाहिजेत आणि ही खडे कशाला पाहिजेत सांग बरं. देवानी सांगितले आपण खोलीत आला होता. म्हणजे सगळे शिंकेत म्हणले वर. हा मग आपण शिंका भरलेला आहे का रिकामा आहे कसं ओळखाव? खडा मारून बघा. पहिला खडा मारा. मारला खडा. मग रिकामा जर गाडगा असेल की टंग आवाज यायचा आणि भरलेला असलं की घुम करायचा. बरं का? घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती. कसं भरलेल्या डेऱ्या जेवण रवी फिरवायची घुम 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 असा आवाज यायचा नाही का? मग मारून पाहिला खडा. हा म्हणजे हे भरलेलं आहे बघा. ह्याच्यात नक्की दही असल, लोणी असल, तूप असल. म्हणजे वर आहे म्हणजे शिंक्यावर पोहोचणं झाले म्हणजे आपल्या हाताला. मग काट्या कशाला आणलेत? डवचं म्हणले काट्यानं. काट्यानं जेव्हा त्याला डवचलं दार लागेल मोकळी सकाळी मिळवणी प्रार्थना करा असं वरून दार लागली. सगळ्यांनी कोपऱ्यापासून हातानं लोणी चाटो चाटो खाल्ले महाराज. काय सांगा देवानी सांगितले म्हणले हे बघा एक सांगतो माझ्यासोबत चोरी करायला इथून पुढे यायचंय ना तुम्हाला सगळ्याला? मला यायचंय. मग माझा एक नियम आहे. काय? चोरी करायला जात असताना हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू गपचूप इशाऱ्यामध्येच तू ते गाडगं वाटून घे. मी हे घेतो मी हे घेतो. इशाऱ्यामध्येच. लई गर्दा करते नाही. गर्दा केली की उठते म्हणले वालकी गवळून उठते म्हणले. मग बघा इथून पुढे मी सांगतो तुम्हाला काय माझ्या मागा आलो तर पोटभर तुम्हाला खायला मिळतंय. आवाज वगैरे मिळते साहित्य. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी पुरे पुरे म्हणेपर्यंत देतो. फक्त माझं सांगितलेलं ऐका. कसं चाला? हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. बोलायची लई सवय पण कोणी कोणाला जर बोललो नाही तर पोट भर खायला मिळते म्हणजे उग बजबज करू नका. मिळाल तेवढं खाऊन घ्या, पचवून घ्या. मला एवढं दिले देवानं मला तेवढं दिले सांगू नका. म्हणजे कसं गपचूप खा. अशा प्रकारची देवाची चोरी चालू झाली आणि देवाच्या खोड्या वाढल्या. जेव्हा देवाच्या खोड्या वाढल्या नंद बाबाला कळालं. यशोदा मैयाला सांगितलं पोरगं लई खोड्या
करते काय करा लहानच आहे पण खोड्या मोठ्या माणसासारखा करते त्याला काहीतरी करणी झाली असेल का म्हणून एका ब्राह्मणाकडे जाऊन यशोदामयानं बघितली तर ब्राह्मणानं सांगितलं यशोदामय तुम्ही एक काम करा काय तुम्ही गणपतीला नमस्कारा 1.25 खंडीचे मोदक देवाला नैवेद्य दाखवतो म्हणा माझ्या लेकराच्या खोड्या कमी होऊ देत म्हणून नमस्कारा यशोदामया गणपती बशी गेली आणि गणपती जवळ म्हणली देवा 1.25 खंडीचे मोदक दाखवते रे तुला माझ्या लेकराच्या खोड्या कमी व्हाव आता भक्ताची इच्छा काय आहे खोड्या करू नये कोणाची इच्छा आईची इच्छा आई म्हणजेच भक्त आहे देवाचा आईची इच्छा आहे भक्ताची इच्छा आहे म्हणून भक्तांनी जे जे इच्छा केलेली आहे भगवंतांनी ती ती पुरवली आहे महाराजांच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भक्ताचा गीता ऐका भक्ताचा गीता दोन चरण संपले राहिलेले 2 चरण सोडवायचे लवकरात लवकर हे चरण सोडून बरोबर 1 वाजता काला करायचाय त्या अगोदर सगळ्या माऊलींना सूचना आहे की सगळ्यांनी 2 हात वर करून सुंदर विठ्ठल रुक्माईचं भजन करायचंय सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी भगवंताचं नाम घ्यायचंय कारण पुन्हा आता नंतर लॉकडाऊन लागू नये ह्याच्यानंतर पुन्हा असला कोरोना सारखा रोग येऊ नये आणि सुखानं आनंदाने सगळेजण जगावं याच्यासाठी सगळेजण विनंती करायची प्रार्थना करायची आपण मात्र सुटसुटीत चांगले राहिले पाहिजेत आणि आयुष्यभर देवाचं नामस्मरण ऐकता आलं पाहिजे देवा तुझं कीर्तन ऐकण्यासाठी माझं शरीर चांगलं ठेव अशी विनंती त्या भगवंताच्या चरणावर करा आणि सगळेजण भजन करा सगळ्यांनी हात वर करा चला हात वर मोकळे हात दोन्ही हात वर करून दाखवा मला देवाने कोणाला हात दिलेत बघू हात कोणाला दिलेत पूर्ण हात वर हात खाली करा हात खाली करा पहिली लस कोणाची झाली त्यांनी हात वर करा हात खाली करा दुसरी लस कोणाची झाली वा बऱ्याच लोकांनी दुसरी लस पण घेतली हात खाली करा तर तुम्ही जी पहिली आणि दुसरी लस घेतली ना त्याच्यानं काय होणार नाही म्हणजे होतंय काय मला तर माहित नाही कारण मी पहिलीच अजून घेतली नाही घेणार आहे मी तसं काही म्हणजे मला काही वेगळा संदेश नाही द्यायचा तुम्हाला की तुम्ही लस नका घेऊ नाही घ्या मी पण घेणार आहे प्रश्न तो नाही पण पहिली आणि दुसरी घेतल्यावर काय होणार आहे सरळ प्रश्न आहे ना सरळ उत्तर यायचं काय पहिली दुसरी लस जर आम्हाला कोरोना होणार नाही आणि झालं तरी आम्ही मरणार नाही पण मला एक सांगा पहिली दुसरी लस घेतली तर शरीराला झालेला कोरोना कमी होईल पण मनाला झालेला भवरोग कमी करायचा असेल तर हात वर करून टाळ्या वाजवावच लागतील त्याच्याशिवाय मनाचा कोरोना कमी होणार नाही हात वर करा सगळ्यांनी दोन्ही हात वर दोन्ही हात वर पूर्ण मोकळे हात आकडा झाल्यासारखं
शिवली मग ती चालवणार शेवटी द्यायची का? हा आता कशाचा कोरोना होते एवढं ज्यांनी न कशाने मिली माहिती का लोक कोरोना झालाय म्हणलं डॉक्टरांना झाला तर मी मरता राहिना म्हणलं का मरायचंच म्हणजे भिवून मिले लोक असलं जर जरा टाळ्या वाजवल्यावर असलं जरा देवाचं नाव घेतल्यावर कशाला मरते माणूस ताकद येते त्याला आत्मविश्वास वाढतो शक्ती येते पावर येते भगवंताचं नाम याच्यासाठीच करायचं असते का प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य भक्तीतून येत असतं म्हणून देवाचं भजन करायचं विठाला विठाला काय झालं असा जो परमात्मा निष्काम होता निराळा होता जगापासून त्याला जगात आणलं नावाला आणलं रंगरूप दिलं आणि त्याची भक्ती करू लागले आणि त्याचा चाळा गोपी लाविलेला चाळा गोपींनी त्याला चाळा लावला तो सगळ्या जगाला लावतो काय ताकद आहे भक्ताची सगळ्या जगाला वेड करणारा देव गोपिकांनी त्याला वेड केलं महाराज नारद असतो तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुळतेची इति नाम भक्ती जी गोपिकांनी केली त्या गोपिकांच्या भक्तीचं वर्णन नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारद करतात फार सुंदर गोपिकांसारखी दुसरी भक्तीने कबीरदासजींना विचारलं लोक म्हणजे कबीरदासजी किती भक्ती करतो काय बोलतो तुम्ही काय तुमची दोहे काय तुमची वाणी आहे काय तुमचं सामर्थ्य भक्तीचं कबीरदास महाराज म्हणतात कबीर कबीर क्या कहते हो जाओ जमुना के तीर कबीर कबीर क्या कहते हो अरे जाओ जमुना के तीर एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कोटी कबीर बह गए कोटी कोटी कबीर एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे हजारो कबीर वाहून जातील इतकं प्रेम त्या गोपिकांनी केलंय आणि म्हणून ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत एक महिना देवाने खोड्या करायचं बंद केलं आपल्या आईनं नमस केलंय बाबा लय दिवस नाही तर नाही महिनाभर तर आपल्या आईचं पालन करावं म्हणून देवाने एक महिनाभर कुणाच्या घरी चोरी करायला गेली आला की अनुभव माय महिनाभर झालं खुन्नाच्या काही काही बायाची पोरं महिनाभर दारू पिलावणी बसतात ती माया काय मोठी पुन्हा सांगतात म्हणतात नाही माय महिना झालं माझ्या पोरांना हात लावाय नाही माय महिनाभर त्याला पैसे काढायचे तर काही 50-50 माय बापाकडून काय तर काम करून घेत राहते महिनाभर पिनावणी बसते तसं ते देवानं का नाही खोड्या बंद केल्या महिनाभर असं मोठेपणा सांगून माय माझं पोरग महिनाभर पुन्हाच्या घरी गेली घोर सोडून बाजूला जायला गेले कुठं घरातच आहे माय माझं लेकून माय सवाखंडीचे मोदक करते केली बाया बोलून सवाखंडीचे मोदक काय थोडे राहतात सवाखंडीचे मोदक केली बाया बोलून आणली घरी करा माय करू लगा देवाला नवस हाय सव्वाखंडीच्या मोदकानं देवाची खोली भरली यशोदा मैयाची आणि ते सगळे मोदक मांडून घेतले पूर्ण खोलीमध्ये मांडून घेऊन आता आरती लावून पूजा करून सगळे गावाला वाटावं म्हणून विचार केली ती बरं का हिने तुपाची आमटी तिकडे आणायला गेल्यावर देव हळूच आला आणि असं कमरावर हात ठेवून गणपतीला बघितलं ए मोठा पोटाच्या इकडे बघ ए ढेबऱ्या म्हणले हे भले मोठी ढेरी घेऊन तुझ्या माईनं पार्वतीनं करून दिली होय रे तुला माझ्या माईचे खायला आलास मोदक तर तुझ्या माईला मागता म्हणला माझ्या माईचे खातोस का माझ्या आईचे मोदक चुकलो तुमच्या घरात हो मग तिकडं पाठ फिरून बस गणपती बाप्पानं असं पाठ फिरवले महाराज देवानं आ केली की तेवढे अख्खे मोदक स्वाहा आणि असं बसले मांजर लोणी खाल्लं का लय भारी बसला असं करून होतं काहीच खाल्लं नाही म्हणल्यासारखं बसते तसं देव गपचूप बसला इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ तिकडं बघ इतक्यात यशोदा मैया खोली जायचं तर सगळे मोदक गायब यशोदा मैयानं कान धरली सांग कृष्णा मला काय झाले आई मला का बरं म्हणलं उगं मी काहीच करायला नाही म्हणलं बघ बरं खाल्लं का करून दाखवलं काहीच नाही मग मला कशाला तुला माहित नाही येडी हेच म्हणली भोळे हेच म्हणली माझी मैया तुला कळत नाही काय कळत नाही रे मला हे गणपती आहे का नाही हे गणपती हे लय खादाड आहे म्हणले तू निवड चुकून ह्याला दम पडाय नसेल म्हणून खाल्ला असेल असं शक्यच नाही देव आहे म्हणली गणपती निवड दाखवण्याच्या खातच नाही मग एक काम झालं असेल का तुला माहित आहे का ह्याचं वाहन उंदीर आहे एवढे मोठे बिळातून उंदर आले ते एक उंदरांना घेऊन पळून गेली मी काय करू म्हणला विठाला तेव्हा त्या खोड्या वाढल्या म्हणून एका दिवशी काय झालं देव खोडी करता करता एका दिवशी माती खातात बरं का देव लीला किती सुंदर आहे बघा देवाची
माती खाल्ले. यशोदा मैयाला येऊन बलराम दादांनी गोपिकांनी सांगितलं, यशोदा मैया तुमचं पोरगे ना रोज माती खाते बघा, माती खाते. माती खातो का? आई आली जवळ, कानाला धरली, माती खाल्ली म्हणून बांधली, म्हणून मारली, मारून उखळाला नेऊन बांधलं. उखळाला नेऊन बांधत असताना कमाल अशी आहे, जो परमात्मा संपूर्ण ब्रह्मांड व्यापतो, म्हणजे ज्याच्यापासून सृजन होतं सगळ्या सृष्टीचं, त्या परमेश्वराला यशोदा मैया बांधील देऊ बांधून घेतात. आईचा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे. आईनं बांधावं, देवाला बांधून घ्यावं. जो परमात्मा कशाही द्वारे बांधला गेला नाही, केवळ प्रेम सोडलं तर, प्रेमाशिवाय भक्तीशिवाय ज्याला बांधला गेला नाही त्याला यशोदा मैया दाण्यानं बांधते आणि देव बांधून घेतो. म्हणून तो गोबऱ्यानं कौतुक वाटते त्या देवाचं. आणि म्हणून नवले केवडे केवडे नकळे कान्होबाचे वडे. काय नवले बाबा या देवाचं? आपल्या आईच्या हातानं जो सगळ्या विश्वाला बांधून टाकलाय तो स्वतःला बांधून घेतो. आईचा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत विठ्ठला विठ्ठला. आता तो परमात्मा त्या भगवंताच्या प्रेमामध्ये गोपिका बांधल्या गेल्या आणि गोपिकांच्या प्रेमामध्ये परमात्मा बांधला गेला. 7 वर्षाचे होईपर्यंत भगवंतांनी गोकुळात केलेली लीला चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी. भगवंतांनी गोकुळात केलेलं चरित्र काल्याच्या कीर्तनात उच्चारावं. का उच्चारावं प्रश्न आहे. गोकुळात केलेल्या प्रत्येक लिहिलेल्या देवाच्या का आपण ऐकावं काल्याच्या कीर्तनात? फायदे आहेत म्हणले याचे. काय फायदे? फायदा असा आहे म्हणले काय, जर काल्याच्या कीर्तनात माणसानं देवाच्या भगवंताच्या नामस्मरणाला जर ह्या लिहिलेलं जर ऐकलं नाही तर त्याचा जन्मच सार्थक नाही. कोण सांगते? महर्षी व्यास स्वतः सांगतात. महर्षी व्यासांनी सांगितलं, म्हणले देवा तुझं जे इथे केलेलं जे चरित्र आहे ना गोकुळामध्ये, हे चरित्र लोकाला सांगितलं तर लोकांचे लेकर पण चोऱ्या करत फिरतील. लोकांच्या जगामध्ये अख्खं भागवत ना पुराण प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? ते चरित्र ऐकल्यानंतर माणसाला तृप्ती होते. 17 पुराण लिहून महर्षी व्यासांना समाधानी प्राप्त झाली नाही. 18वं महापुराण लिहिलं भागवत महापुराण. त्या महापुराणात देवाच्या खोड्या सांगितल्या तेव्हा व्यासांना समाधान प्राप्त झालं. मला काय सांगायचंय, ज्या माणसाला संसारात मन लागत नाही, ज्या माणसाला संसारात प्रकृती शिरली, काही करून काही उपयोग नाही असं वाटलं, त्या माणसाचं निश्चित काल्याचं कीर्तन ऐकावं. काल्याच्या कीर्तनातून जो आनंद प्राप्त होतो तो परमानंद आहे आणि ते आनंद महर्षी व्यासांना प्राप्त झालं. म्हणून व्यासांनी घालून दिलं काल्याचं कीर्तन ऐकल्याचे अनेक फायदे. जर कुणाचं घर पेटून दिलं, जर कुणाची भनीम पेटवून दिली, कुणाचा कोटा पेटवून दिला तर ते पेटवा पेटवी. घर, कोटा, भनीम सोडा, लोक माणसं पिटवितात. माणसं विठ्ठल विठ्ठल. दोन भावाभावामध्ये, दोन जावाजावामध्ये, दोन सासू सुनामध्ये जे पेटवा पेटवी केलेली राहते का, आणि त्याच्यातून जे झालेले पाप असतात ते जर निरसन करायचे असतील तर देवाची हिकत ऐकावं लागते. कोणती? देव लहान होते, एक गवळण कट्ट्यावर जात घाशीत बसली, तिच्या जवळ गेले देव. तिने चालली की देवाला बघून तिने अशी उभं कपडाला गाठी घाली देवाला बघितली. काही काही माणसं होतात बघा, महाराजाला बघितली कपडाला गाठी घालतात, महाराजावाला बघितली की का बरं घालते ती त्यांच्या डोक्यात काय गणित असते की मला तर अशी लई भेटतात. तरी आपल्या आशेगावचे सगळे बरे आहेत. कौतुक वाटते आशेगावला चित्र. काही गायक, काही वादक वाकड्या गाठी कपडाला घालून बघतात. काय डोक्यात गणित असतं त्यांच्या देव झाली, पण बघताना असं करून बघणार, सरळ बघणार, एवढ्या गाठी कपडाला घालून बघतात. माहितीये का? आता ती गवळण उगच्या उगच तिला काय पोटात दुखत होतं की काय नाही की उगच गाठी घालून बघ. देव म्हणायचं सगळ्या गावातल्या बाया माझ्या मागं लागतात, मला बोलतात, ही एकच कपडाला गाठी दिला बघतोच म्हणला देवा. जाता येता घराकडून तिच्याकडे असं बघत बघत जायचा. तिने ह्याला बघून अशी करायची. त्यानं मला एके दिवशी दाखवली सलमकाडी असते की नाही, सलमकाडी माहित आहे का? सलमकाडी तुम्हाला? हा, सलमकाडी पेटवली आणि ती पेंडी उचलून घेतली ना असं घेऊन चाललं गळती पेंडी. त्या गवळणीला इतक्यात तिचं घर, गवळण काय उचल पसारा बिगी बिगी ना घरातलं तुझं घर पेटणार राहू म्हणला. आणि माझं का घरी बाबा म्हणली उगी चौघ. आई मग म्हणला त्या घरापुढून चालू की कपड्याला गाठ्यात घालवलीस म्हणला. तुला माहित नाही गावातल्या सरपंचाचं पोरगाव, समजा गाव सलूट मारतय, तू बी
सलूट मारायला लागले तुझं घर फुटतो मला उत्तरली नवलं ना लांब दंड धरली बाबा माझं घर फिटू नको रे बाबा म्हणली तुझा इथून चाललास का सलूट मारती म्हणली तुला आणि मग नसता तर माझं सोड मग असं वाटणीवर आलीस बघ आता बरोबर म्हणला असं सलूट मारी जा आम्ही घरा पुढे चाललं की आता तुझं पिठ तू बघ म्हणला देवाने ही कथा जर ऐकली ना आपण जर कुणाचं पेट केलेलं असतं तर आपलं पाप शाळेत होऊन जातं देवाच्या चरित्रात एवढी ताकद आहे महाराज देवाच्या चरित्रात एवढी ताकद आहे का आपण देवाचं हे चरित्र ऐकलं का आपले पाप नाही शिवतात अजून एक कालिया मर्दनाची कथा सगळ्याला माहिती आहे कालियाच्या डोहामध्ये यमुनेच्या डोहामध्ये कालियाच्या डोक्यावर भगवंतांनी नृत्य केलं आणि कालियाच्या मर्दनाची कथा जर आपण श्रवण केली तर काळा नाग माणसाला चवून मरत नाही काल्याचं कीर्तन ऐकायचा फायदा आहे साचवून मरत नाही मला हे सामर्थ्य आहे बरं का ते फायदे काल्याचं कीर्तन ऐकण्याचे सक्तीचा नियम घालून दिला का काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णलीलाच सांगावी कृष्णलीलाच ऐकावी अत्यंत सुंदर हे सगळं प्रसंग सांगून दिला आता तुकोबराय म्हणतात जो परमात्मा गोकुळामध्ये खोड्या करतो आणि खोड्या करून येऊन आईच्या मांडीवर बसतो यशोदेच्या मांडीवर बसतो आणि यशोदा मैया विचारते काय रे कृष्णा त्या फलाण्या बाईच्या घरातून तिचे डेरे फोडतात का नाही एक बाई आली यशोदा माय या की बाई आली काय माय काय सांगा त्या आमचे सासरे 90 वर्षाचे आहेत बघा बर मग दुपारच्या टायमाला जेवून खोलीच्या समोर बाज घालून झोपले होते बघा उन्हाला बर मग ताकाचा लोणी खाल्लं तुमच्या कृष्णानं ताकाचा डेरा आणून आमच्या सासऱ्याच्या डोक्यात घातलं बघा अख्खा डेरा राहिला असेल का म्हातारा राहिला असेल काय सांगा महाराज देवाची लीला आईनं विचारलं कृष्णा खरं सांग बरं कृष्णानं म्हणला मग घालला तर म्हणला डेरा का बरं घातला आई गावात काल्याचं कीर्तन चालू आहे मुक्ता बाई आली आता कीर्तन ऐकायला आपण दारा पुढे बाज घालून झोपाव बाज घालून झोपले म्हणला म्हातारा 80 वर्षाचा हुजूर संसारच करायचं का म्हणला कालच कीर्तन ऐकायला जाऊन ये ना म्हणून घातला मुलांच्या डोक्यात ताकाचा डेरा काय सांगा महाराज असा तो परमात्मा जो जगाचा जनिता आहे जो विश्वाला प्रसवणार आहे विश्वाला जन्म देणार आहे तो परमात्मा सगळ्या घराने यशोदा मैयाच्या मागे लोणी मागत आई आई म्हणून फिरत होता त्याचं कौतुक करतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
जनिता म्हणे यशोदेची माता. यशोदेला आई म्हणत आईच्या माग माग लोणी दे म्हणत फिरणाऱ्या भगवान श्रीकृष्णाकडे तुकोबारा पाहतात. कौतुक वाटते त्यांचं आणि म्हणून वर्णन करतात विठवाचा जनिता म्हणे यशोदेची माता. यशोदेला आई म्हणतोय. आई प्रेमासाठी देव सुद्धा एवढा भुकेलेला आहे. मानवाला आई मिळाली देवाचं दुसरं रूप आहे, पण देवाला आई मिळाली हे भक्ताचं दुसरं रूप आहे. विठ्ठला मिळाली मानवाला का देवाने दया केली म्हणून आणि भक्तांनी दया केली म्हणून देवाला आई मिळाली. लक्षात ठेवा. देव जगावर दया करतो पण देवावर दया करणारे संत असतात. देवाला सांभाळणारे संत असतात. देवाला रंगाला रूपाला आणणारे संत असतात. देव कोण संत कोण असतात? देवापेक्षाही श्रेष्ठ असतात आणि म्हणून भक्त देवापेक्षा मोठा गणला गेलेला आहे आणि म्हणून त्या भक्ताचा भक्तपणा तो कधीही सोडायला तयार नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी दारी रूप माझं गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा. तुझ्या चरणावर डोकं ठेवू दे. मला भक्तच कर. मला देव नाही व्हायचं. तुझी भक्ती करायची आहे. तुझं भजन करायचं आहे. तुझा टाळकरी होऊन उभं राहायचं आहे. तुझं कीर्तन करायचंय देवा. तुझं भजन गायचंय रे. यासाठी गोपिका झाल्या. देव झाल्या नाहीत गोपिका. नको म्हणले आम्हाला ते ब्रह्मज्ञान. ए उद्धवा तुझं ब्रह्मज्ञान बांधून ठेव. आम्हाला शिकवू नकोस. आमचं प्रेम आहे ना कृष्णावरती ते सर्वश्रेष्ठ आहे जगामध्ये. त्या प्रेमापुढे बाकी काही नाही. आणि म्हणून आजच्या काल्याच्या कीर्तनातून एवढाच संदेश आहे तुम्हा सगळ्या माऊल्यांचा. संसार तर करायचं. नवऱ्याला भाकरी करून द्यायची, जेवायला वाढायचं, सासू सासूची सेवा करायची, मुलाबाळांना सांभाळायचं. पण हे सगळं माझं नाही माझ्या देवाचं आहे म्हणून करायचं. मी करते म्हणून करायचं नाही. माझा परमात्मा माझ्याकडून करून घेतोय म्हणून करायचं. गवळणींनी असा संसार केला म्हणून त्यांना देव भेटला. गवळणी सारखा संसार करायचा निस्वार्थ भावनेनं. कसल्याही प्रकारचा स्वार्थ पोटात न ठेवता, कसल्याही प्रकारची हाव पोटात न बाळगता केलेला संसार देवापर्यंत घेऊन जाणारा होता. म्हणून संतांचा संसार सुखाचा झाला. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा अत्यंत सुंदर खोड्या करत असताना माता यशोदाला कळालं. तेव्हा माता यशोदेने ठरवलं की आता थोडा कृष्ण मोठा झालाय, याला आता आपण कामाला लावलं पाहिजे. काय काम द्यावं? त्यावेळेला आईने बोलवलं. हातामध्ये काठी दिली, खांद्यावर कांबळी दिली. गोधने चारावया जातो शाळेचं पाणी तर ती मार्गी भेटलेली राधिका घोळणी. कसं झालं? खांद्यावर कांबळी म्हणजे घोंगडं दिलं, हातात काठी दिली. 9 लाख गाई दिल्या. चल म्हणल्या वळायला. का तुला आता मोकळ सोडणार नाही. आता बरं झालं महाराज त्या काळात कमीत कमी गाय राखायचं तर काम. आता ह्या 2 वर्षात लेकर जर बिघडून गेले महाराज फोन घेऊन काय अभ्यास कर म्हणले की ऑनलाईन अभ्यास करता. आणि मग काय सांगा राज लेकरांचा आशे कटाळून गेलेत. मायबाप फोन करू करू विचारला म्हणजे माई तुमचं गुरुकुल कधी चालू करतो का? लेकर घरात इतका त्रास देऊ लागलेत बघा. शाळा नाही, अभ्यास नाही, घरात बसून फडच करणार लेकर. दुसरं काय करणार? आगाऊ म्हणजे आईनं विचार केला त्या काळात काय लेकराला शाळेला घातल्याशिवाय पर्याय नाही. त्या सरकारला कसं कळत नसल का एवढ्या लेकरांचं आयुष्य बरोबर. पहिलीचे लेकर पहिलीला गेलीच नाही, डायरेक्ट दुसरीला गेले. दुसरीला बी गेली नाही. विचारलं तर सांगतात मी तिसरीला आहोत लेकर. मला शाळेचं नाव माहित नाही, मास्तरचं नाव माहित नाही. काय सांगा महाराज, लेकर पहिली दुसरी शिकलेच आहेत, डायरेक्ट तिसरीला गेली लेकर. 10वीची लेकर परीक्षा दिली नाही, डायरेक्ट पास झाली महाराज. काय विचित्र जमाना निघालाय. पण आईने शाळेला त्या काळात घातली म्हणजे घरात बसून खोड्या चाललेत. त्याला कामाला लावली कामाला. आणि मग 9 लाख गाई देऊन पाठवलं आणि देव गाई घेऊन गेले महाराज गायरानामध्ये. सोडल्या मोकळ्या गाई अशा चरू लागल्या आणि देवाने खेळ मांडला महाराज. काय सांगा तू हा मामा लगोऱ्या सरपट्या विटी दांडू काय सुंदर सुंदर खेळ खेळू लागले. हे विटी दांडू चेंडू
आणि गायरानात गेले आणि खूप सगळे खेळ खेळू लागले. त्या खेळामध्ये एवढा आनंद होता. प्रत्येक खेळामध्ये अध्यात्म शिकवलं भगवंतांनी सवंगड्यांना. माझे गडी कोण कोण निवडा यातून भिन्न आणि भित्रच आहेत ते बाजूला सारा म्हणले येड्या बाबड्यांचा काम नाही आणि असे भित्रच कोरोनाला नेले. देवाचे गडी कसे तरुण आले गेले तरी म्हणून मला काय सांगा माझे गडी कोण कोण निवडा यातून भिन्न भित्रटा करायला भेड्याच्या मोडा काढा झाडा झाडा पाठवून गेला हे बावळायला माझ्यासोबत घेऊन जमले खेळात माझ्या डावात या आणि सगळ्या सवंगड्यांना घेतलं. सुंदर खेळ खेळले. प्रत्येक खेळामध्ये देवाने अध्यात्म शिकवलं माणसाला. विटी दांडूचा खेळ खेळला म्हणजे विटी काय आहे वासन आहे. दांडू काय आहे वैराग्य. वैराग्यानंच वासनेवर काय करावं लागतं प्रहार करावा लागतो. आणि विटी उडाली आकाशात 3 प्रहार अबक दुबक तिबक हे 3 प्रहार केले सत्व रजम 3 निगुण सोडून टाकायचे. वयाचे 50 वर्ष पूर्ण झाले बाई असो की पुरुष असो 50 वर्ष पूर्ण झाले का त्याने ठरवायचं मला काहीच करायचं नाही घरचं काम मला फक्त जप करायचं देवाचं नाम. याला म्हणतात त्रिगुणाचे सत्व रजतम 3 संपले पाहिजे. अशा प्रकारे सुंदर खेळ खेळले. 2 प्रकाराची वेळ झाली. सगळ्या सवंगड्यांनी सांगितलं खांदीबार पोटी मूग काय खेळायचे सुख देवा. भूक लागल्यावर जर खेळ म्हटलं तर कुणी खेळत नाही. मग आता भूक लागलेली वेळ भुकेची वेळ 1 वाजलेच नाही सगळ्याला भूक लागली. आता कीर्तन करण्यात काही मजा नाही. आता कीर्तन करण्यात काही मजा आहे का इथून पुढं. लाईट बी गेली माईक बी बंद पडलं भूक बी लागली पाऊस बी येऊ लागला एवढं चला आता कीर्तन सोडलेलं बरं राहील असं वाटतंय मला तरी आहे की नाही. देवाला म्हणली सर देवा खांदी भार कुठे भूक आता म्हणली कसं झाले म्हणजे आता खेळायला मजा भूक लागली. 2 प्रहराची वेळ झाली. सगळे सवंगडी एकत्र आले. सगळ्यांच्या शिदोऱ्या देवानी एकत्र केल्या का ज्याच्याकडे सत्वगुणाची शिदोरी त्याला अभिमान आहे. ज्याच्याकडे तमोगुण रजगुणाची शिदोरी त्याच्याकडे पापाचं ओझ आहे. देवानं मला कुणालाच ओझ ठेवणार नाही आणि कुणालाच अभिमान येऊ देणार नाही. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. काला बनविला. हा अनुपम्य सोहळा देव स्वर्गाहून पाहत होते. पण देवाने विचार केला कृष्णाला जाऊन कसं मागावं माणसावाला कसं मागावं म्हणजे प्रसाद द्या काल्याचा. अभिमान सुधरू देत आहे माणसाला लय अभिमान देवाला तर माणसाला त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे माणसाला जाऊन कसं मागावं करायचं प्रसाद. मग ब्रह्मदेवानं म्हणजे एक काम करतो काय आपण सगळे माशा होतो. देव जळी झाले मासे कशाच्या आमिषानं काल्याची मिसे. काल्याचं आमिष सुटलं म्हणजे काल्याचं मोह सुटलं. काल्या बघून तोंडाला पाणी आलं पण मागाव कसं याची लाज वाटली म्हणून मासे झाले पाण्यात. हात धुतलं की त्यांच्या हाताचं प्रसाद निघल आणि ते आपण खाव. देवानं ओळखले ज्याच्या अंतःकरणामध्ये अजून काहीतरी अभिमान शिल्लक आहे दोष शिल्लक आहे त्याला काला मिळत नाही. काला खाल्लाच तर दोष गेल्याशिवाय जात नाही. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष. देवाचं नाम ज्या मोठ्या गजराने घेतो मनामध्ये कसले संकल्पना बाळतात निश्चित त्याचे सगळे दोष नाहीसे होतात. म्हणून सुंदर काला केला आणि तो काला परंपरेनं संतांनी पुढे चालवला वाळवंटात. कसा चालवला म्हणजे देवानं सगळ्याच्या शुद्राचा काला केला होता पण संतांनी दही आणि लाहीचा काला केला. काय लाही बीज भाजवणी केली. लाही आम्हाला जन्म मरण नाही. लाही पेरल्यावर लाही उठते का ती लाही भाजून काढलेली माणसाच्या अंतःकरणात वासना भाजून काढली तर पुन्हा त्याला संसाराचं डोक्यात येत नाही. हसत नाही की पुन्हा कुणी 500 दिलं कुणी 1000 दिलं कुणी लाख दिलं कुणी कोट्यावधी दिलं तरी त्या आमिषाला पुढून पुढं निघतं. म्हणून काल्याच्या प्रसादामध्ये लाहीचा विशेष महत्व. का महत्व भाजून काढलेली आहे तिच्यात आता वासना शिल्लक नाही. तिच्यात आता पुन्हा जन्म घेण्याची वृत्ती नाही. ती जन्म मरण्याच्या खेळातून ते लाई घेतलं दही घेतलं झालं झाड संपलं आणि सुंदर काला केला हो पावसाला. आणि काला केला तोच काला संतांनी वाळवंटात केला. देवाचं ते प्रतीक म्हणून दहीहंडी त्यातलं दह्याचा आणि लाईचा प्रसाद असतो आणि तो काला फोडला जातो. अशा प्रकारे काल्याचं कीर्तन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. लगेच काय ज्ञानेश्वर माऊली होईल त्याच्यानंतर लगेच एक महत्वाची सूचना अशी मला आज एक गोष्ट सांगायची आहे ती अशी 2 मिनिटं. माझ्या जीवनात मी पहिलं काल्याचं कीर्तन शेषनाथाच्या या भूमीत केलेलं आहे. माझ्या जीवनात पहिलं काल्याचं आणि
आज त्या कार्यक्रमाला 2013 साली मी पहिलं कीर्तन केलं होतं. आज 2021 म्हणजे जवळपास 8-9 वर्ष झाले मी काल्याचं कीर्तन या ठिकाणावरनं प्रारंभ करून संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये काल्याची कीर्तन केली आहेत. ती ही जागा ज्या ठिकाणावरनं शेषनाथ बाबांनी मला कृपा केलेली आहे म्हणून शतशः मी त्यांच्या चरणावरती ऋणी आहे. शेषनाथ बाबा, जालनाथ बाबा, हरिनाथ बाबा या सर्व, रघुनाथ बाबा या सर्वांच्या नाथ परंपरेमध्ये माझे गुरु महंत गोरक्षनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने या कीर्तनाची सेवा पूर्ण झालेली आहे. तुम्ही माझ्या पायाजवळ यायचं नाही, माझ्या पायाचं दर्शन घ्यायचं. माझी झोळी इथं ठेवलेली आहे. सगळेजण या झोळीत 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये दान द्या. तुम्ही दिलेलं दान मुक्ताबाईच्या कार्यासाठी, मुक्ताबाईच्या संस्थांसाठी वापरलं जाईल. तुमच्या गावातल्या विद्यार्थ्याच्या अन्नदानासाठी वापरलं जाईल, शिक्षणासाठी वापरलं जाईल. तुम्ही झोळीलाच नमस्कार करायचा, माझ्या पायापर्यंत कोणी येऊ नका. झालेली सेवा संपूर्ण ठाकरेंच्या समर्पित. तुम्हा सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या प्रवेशाला नमस्कार. कीर्तनाच्या सेवेला पुनरा ज्ञानेश्वर.
भक्त संगीत अंकिता ऐसा भक्ताचा भक्ताचा अंकिता ऐसा 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 भक्ताचा अंकिता भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता माया लाऊ केता लाऊ केता हे भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलीकर हर तटी धरिला कृष्णा मने अवघा जने प्रकाश वापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी मिळगात विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय करो मेरे वापुरे उत्तरा महाराज तुम्ही विचारिला अधिकार पुला क्षमा पराग महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पायापैकी करा क्षमा पराग महाराज तुम्ही देव तुकारा समाधान तुमचे धरिले चरण आता उधारीचे मनाये नाही नारायणा गुरुवारी कपाळे ते सापडे नागिले आता उधारीचे मनाये नाही नारायणा तुकावडे भोगलेला दिवाळी आता उधारीचे मनाये नाही नारायणा करुणी आरती आता ओवाळून पती आज पुरला नवस धन्य काळ हा दिवस हा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरला नवस जाग्यावर कोणी उठू नका कोणी उठू नका
प्रेमारती गोविंद शिवाय धन्य धन्य ते लोचनाने ते कसे अवलोकना पुराणे बोले आरती ते मानंदा आसराला वाटावर लोचनाने ते कसे अवलोकना इकडे या आयु लोकते हे इकडे या केवरी उभा वामाने रत्नाई दिसती शोभा कोटाची शारदा भेटे पर ब्रह्मालीला चंडी वाही भीमा उतरली गेला देव जे पांडुरंगा आई वल्लभ राई चवल पाय देवला तुझी मागळा कटोल गाते काचे पितांबर कतुल लाटे देव तुला निती गरुडा लोकत बोलो देव जे पांडुरंगा अक्कलपाळी शिवाय आपला